165 आश्रमशाळा ज्या आहेत शाहू फुले आंबेडकर नावानं योजना आहे आणि त्या लोकांनी राज्यभर आंदोलन सुरू केलेले आहे. बीडमध्ये सुद्धा 9 दिवसापासून निवासी आश्रमशाळांच्या अनुदानाची आहे. आपल्याला एकदा तुम्ही तुमची स्वतःची आश्रमशाळा तुम्ही एकदा माझ्याकडे या. मी आश्रमशाळेच्या नावाखाली काय काय प्रकार चाललेले आहेत. काही आश्रमशाळा जरूर दर्जेदार आहेत. काही आश्रमशाळा राज्य सरकार निधी देतं पण जेवणाची क्वालिटी काय, शिक्षणाची क्वालिटी काय. आज आता सीओ इथं बसले. आपण इथं आपल्या मुलांचा मुलींचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या करता भागाकार असतील, गुणाकार असतील, बेरीज असेल, वजाबाकी असेल, या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही एक नियमावली ठरवलेली त्या पद्धतीने आपण पुढे चाललोय. आम्हाला कुणालावरही अन्याय करायचा नाही. मात्र काही जण त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची शहानिशा, त्याचा रेकॉर्ड तपासणं, त्या सगळ्या गोष्टी तिथं खरोखरीच किती विद्यार्थी आहेत, हे व्यवस्थितपणे शाळेत जातात का, त्यांना सगळ्या सुविधा मिळतात का, त्यांना जेवण 2 वेळचं व्यवस्थितपणे मिळतं का. कारण त्याचे पण आम्ही सगळ्यांचे जे रेट आहेत म्हणजे जे योग्य त्याच्यात मानधन द्यायला पाहिजे ते त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. काय आणि कुठं वाद झाला? शिंदे साहेबांनी तो पुतळा झाकण्यास सांगितलेलं सध्या पट्टण कोडोलीमध्ये. दादा एक मिनिट का मी पहाटे उठून तिकडे आलेलो. आज काही झालेलं असेल तर मला काही पाठीला डोळे नाहीये. इथं असं झालंय. मी त्याची चौकशी करेन. मी वेळ पडली तर आता शिंदे साहेबांचं नाव घेतलं, ते पण आमचे सिनियर नेते सिनियर आहेत. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, मी त्यांना विचारेन काय झालं काय नाही. पूर्वी सर्व विभागाच्या ज्या फाईल होत्या त्या आपल्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या. मात्र आता आपल्या मार्फत ज्या फाईल आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. आपल्याला काय त्रास होतो? नाही, कुठंतरी अजित पवार गटाचं बळ कमी करण्याचं काही बळ नाही. तुम्ही बळ नका कळ नका काढू. तुम्ही आपलं खरंच पत्रकार मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे रे. आता आमचं 3 पक्षाचं सरकार आहे. पूर्वी फाईल द्यायची ती माझ्याकडनं सही करून देवेंद्रजींच्याकडे जायची आणि तिथून एकनाथरावजींच्याकडे जायची. आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथरावांच्याकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे जाईल. 3 पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे ना. पण त्याच्यात तुम्हाला काय अडचण झाली? काय अडचण? जर आम्ही तिघही त्याच्याबद्दल समाधानी आहोत तर बाबा ह्याला काय दादा हिंदी दुखायला जर लागलं म्हणलं नाही.